आशिया खंडात कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून लासलगावची ओळख आहे आणि ह्याच लासलगाव बाजारपेठला भेट देण्यासाठी फ्रान्सवरून जे तर विदेशी पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी ते संपूर्ण कांदा लिलावाचं जे तर ती माहिती घेत आहे आणि कशा पद्धतीने लिलाव चालत आहे, कांद्याची लागवड कशी केली जाते तर ते या ठिकाणी सर्व जाणून घेत आहे। तर आपण या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत। तर आपल्यासोबत लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती आहेत जयदत्त तोळकर। तर मला हे सांगा काका, तुम्ही या ठिकाणी हे फ्रान्सवरून पाहुणे आलेले आहेत, तर यांना काय काय माहिती दिली काय सांगा? नाही, ह्या ठिकाणी फ्रान्सवरून एक शिष्टमंडळ आलेले आहे आणि सध्या जे काही कांदा कशा पद्धतीने येतो असतो, कशा पद्धतीने लिलाव चालतो, काय बाजारभाव शेतकऱ्यांना मिळतोय, शेतकऱ्यांना उत्पादन खर्च किती येतोय आणि त्याला मग एवढा उत्पादन खर्च येत असताना ह्या भावामध्ये तो शेतकरी माल विकतोय आणि मग त्याला कशा पद्धतीने शेती परवडते, अशा वेगवेगळ्या प्रश्नावरती या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आलेले आणि त्यांना आम्ही आता कांदा या ठिकाणी दाखवलेला, लिलाव कशा पद्धतीने चालतो ते दाखवलेले। त्यांच्या मनामध्ये सुद्धा अनेक शंका होत्या की कशा पद्धतीने शेतकरी एवढ्या तोट्यात जर माल विकत असेल तर तो आपला उदरनिर्वाह कसा चालवतो, असे सुद्धा प्रश्न त्यांनी आम्हाला या ठिकाणी विचारलेले आणि त्यांना जी माहिती आहे ती देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। एकंदरीत पाहता शेतकऱ्यांना काय फायदा होतोय किंवा नुकसान होती हे सुद्धा संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेतलेली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।